शेकडो कार्यकर्त्यांसह या मराठा बांधवांसह मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आता पुढे सरकत आहे। त्यामुळे हे आंदोलन आता कशा पद्धतीने रूप घेणार, या आंदोलनाची व्याप्ती किती वाढणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर राजकीय वर्तुळातून देखील मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनावरती विविध प्रतिक्रिया समोर आल्याचं आपण पाहिलं होतं। तर मनोज जरांगे पाटील यांना लोकशाहीमधून हा आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। त्याचबरोबर जर या आंदोलनामध्ये काही गैरप्रकार झाला, अनुचित झालं तर याचे जबाबदार हे मनोज जरांगे असतील असा थेट इशारा यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी देखील दिला। तर राधाकृष्ण विखे पाटील जे या आरक्षणासंदर्भातल्या उपसमितीचे नुकतेच झालेले अध्यक्ष आहेत, त्यामुळे आता ते देखील या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची नेमकी भेट कधी घेणार, मंत्री उदय सामंत हे देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार होते, मात्र ती भेट काही होऊ शकली नाही। आज आता ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे स्वतः मुंबईमध्ये पोहोचतायत, त्यांची भेट या नेत्यांकडून, या शिष्टमंडळाकडून कधी घेतली जाते, या शिष्टमंडळाला यश येतं का मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। घातलेले आहेत त्याच नियमांना धरून आता जरांगे मुंबई जवळ करतायत। फक्त जर तयारी बघितली तर ही तयारी अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येते। ही तयारी सगळं बोलून जाते। हा फक्त एका दिवसाचा प्रश्न नाहीये, हे आंदोलन पुढे वाढू शकतं जर याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप केला नाही, जर सरकारने याच्यावरती तोडगा काढला नाही तर जरांगे आता आरक्षण घेतल्याशिवाय परत मागे फिरू शकत नाही, हेच यावरून दिसतं। माझ्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा आहेत, आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधूयात। मला सांगा, आता जरांगे काही वेळातच आता इथून मार्गस्थ होतील आझाद मैदानाकडे, तुम्ही कुठून आलेले आहात आणि तुमचा उत्साह काय सांगतोय? आम्ही बीड जिल्ह्यामधून आलेलो आहे, शिरोड कसाब नांदिवली गाव, तर उत्साह मोठ्या प्रमाणात आहे। आणि मला सांगा, आता ही दुसरी टर्म आहे मुंबईला जायची, याच्या आधी मुंबईमध्ये आले, लोणावळ्यामध्ये एक बैठक झाली, त्या बैठकीनंतर सकाळी जेव्हा जरांगे पाटील नवी मुंबईच्या वेशीवरती थांबले होते, एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदेंनी जरांगेंना काहीतरी शब्द दिला, तो शब्द पूर्ण अजून झालाय की नाही हे अजून अद्याप कळलेलं नाहीये, मात्र मुद्दा असा उपस्थित होतो तेव्हा जरांगेंनी गुलाल उधळलेला होता। आज जर पुन्हा सरकारच्या शिष्टमंडळानं जर जरांगेंना वेशीवरती थांबवलं, सणसूद चालू आहे मुंबईमध्ये, गणेशोत्सवाची लगबग चालू आहे, मुंबईमध्ये गर्दी होते, मात्र याच गर्दीचा सगळा जर आढावा घेऊन जर सरकारनं जर पुन्हा एकदा वेशीवरती जरांगेंना रोखलं तर नेमकी पुढची भूमिका काय असणार? आम्ही जे जरांगे पाटील भूमिका घेतील त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा मराठी समाज ठाम आहे। गेल्या वेळा सरकारने जी भूमिका घेतली होती तुम्हाला आरक्षण देऊत म्हणून, त्याच्यावरती जरांगे पाटलानं माघार घेतली होती सरकार विश्वास ठेवून। जर सरकार वेळोवेळी जर असं करत असेल तर मराठा समाजाला इथून पुढे पर्याय नाही। पाटील तरी ठरवतील ते धोरण आणि पाटील बांधतील तेच तोरण, यापुढे मराठा समाज हेच करणार आहे। त्यामुळे आता हे आंदोलन आता नेमकं अजून किती दिवस चालतं, सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करतं का आणि काय या आंदोलनामधून तोडगा निघतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सिद्धांत उबाळेसह सिद्धेश ताकवले, जय महाराष्ट्र, पनवेल। अंतरवाली सराटीतून जरांगे पाटील आता मुंबई जवळ करण्यासाठी निघालेले आहेत आणि त्यांच्यासोबत शेकडो आंदोलक जे आहेत ते आता आझाद मैदानावरती जरांगेंची साथ देण्यासाठी निघालेले आहेत। मुंबईमध्ये सध्या पाऊस पडतोय आणि या पावसाला सुद्धा आता न जुमानता आता मुंबई जवळ करण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते निघालेले आहेत। मी एका अशा ट्रकमध्ये आहे, मी जसं मगाशी म्हणालो तसं की एक आषाढी वारीचा एक फील या आंदोलनामधून येतोय, कारण सगळं साहित्य, जेवणाचं साहित्य, ही तयारी बघून हा फक्त प्रश्न एका दिवसाचा नाहीये। हे जर आंदोलन पुढे वाढलं तर त्याची सुद्धा या आंदोलकांनी केलेली आहे। मी अशाच एका ट्रकमध्ये आहे आणि एका ट्रकमध्ये हे बाबा मला दिसले आणि मला त्यांच्याशी बोलण्याचा मोह आवरला नाही, म्हणून मी आता त्यांच्यासोबत आता बातचीत करणार आहे। बाबा, तुमचं नाव काय? सुरेश नारायण सिटे, नांदेवाली, तालुका शिरूर, जिल्हा बीड। मराठवाड्यातून आलाय तुम्ही? मराठवाड्यातून आलो। मला सांगा, काय काय तुम्ही घेऊन चाललाय आता या आंदोलनामध्ये? साहित्य पूर्ण आम्ही घरूनच सगळं मटेरियल भरलेलं आहे। हे पहा, याच्यात शेंगदाणे, हे बाकीचं सगळं आहे गोण्यामध्ये, हे तेलाचे बाग, हे ड्रम आहे, मीठ, चक्क सगळं, म्हणजे जे जे साहित्य आपल्याला लागतंय, ते तांदळ, हे म्हणजे ते गॅस, याचं पाण्याचं आहे, गॅस वगैरे सगळं। मुंबईमध्ये बाबा गैरसोय होईल की हो, मग त्याच्याकडे आता कसं बघायचं? सोयीची आम्हाला इथली कशाचीच गरज नाही, इतक्या सोयीनिधी आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत। आम्ही 2 महिने जरी तुम्ही म्हणले या ठिकाणी राहायचंय, पाटील जर म्हणले किंवा 2 महिने इथून हलायचं नाही, तरी आम्ही इथून हलणार नाही, कारण पूर्ण साहित्य आम्ही आमच्या बरोबर आणलेलं आहे। 2 महिने जरी नाही ते सीधा आम्हाला कमी पडला तरी पाठीमागून
चे काही पानं येणार आहेत ते त्यांनी निरोप द्या म्हणले फक्त आम्हाला, किंवा कमी पडलं तर आम्ही लगेच तुम्हाला तिथं पोहोच करू. इतक्या तयारीनिशी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणखी काय काय घेऊन आलाय? कारण आता जर आपण बघितलं असेल तर मुंबईमध्ये पाऊस पडतोय. मान्य आहे तुम्ही शेतकरी आहात, शेतीमध्ये आता तुम्ही आषाढीची वारी सुद्धा भर पावसात केलेली आहे, तुम्हाला पावसाची काही चिंता नसणार आहे. कारण महाराष्ट्रातलं तुम्ही मराठवाड्यामध्ये पण सर्वाधिक पाऊस होतो, मुंबईचा पाऊस त्या मानानं काहीच नाहीये. मग आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हे सगळी परिस्थिती जर आपण बघितली, मग एक आता जी तुम्ही आता शिदोरी घेऊन चाललेला आहात, ती शिदोरी पूर्णपणे फळास येईल का? आरक्षण भेटेल? आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही इथून हलणारच नाही. कारण जरांगे पाटील म्हणले किंवा इथून जायचंच नाही तरी आमची तयारी आहे. कारण पाठीमागून आमचा शिदा येतोयच आहे. जरी कमी पडला तरी आम्ही फक्त पाटील जो आदेश आम्हाला देतील तो आदेश आम्ही पूर्ण पाळणार आहेत. त्याच्यामुळं मागच्या वेळेस आम्हाला फसवलं, पण ह्या वेळेस काय आम्ही झाली हो फसवणूक बाबा? काय झाली मागच्या वेळेस? आता मुंबईमध्ये पाटील आले, आता ही दुसरी टर्म आहे. हा, काय फसवणूक झाली? मागच्या वेळेस शिंदे साहेब येऊन आमच्यावर गुलाल उधळला. पाटलांनी पूर्ण त्यांना म्हणजे पाटलाला आश्वासन दिलं त्यांनी, पण त्या पाटलाच्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली नाही आणि त्याच्यामुळं आमची फसवणूक झाली. पण ह्या वेळेस आम्ही पूर्ण तयारीने आलो. ह्या वेळेस फसवणूक होणार नाही त्या उद्देशाने आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आणि अशा पद्धतीने आता ह्या सगळ्या शेकडो आंदोलकांची जी तयारी आहे ती आता झालेली आहे. कॅमेरा पर्सन सिद्धांत उबाळेसह सिद्धेश ताकवले, जय महाराष्ट्र, पनवेल. तर मनोज जरांगे पाटील हे अगदी काही वेळातच आझाद मैदानावरती